देवा, बरं झालं रे सापडलं. किती हलकं वाटतंय ग मेघना मला. नाही तर अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. हो ग, माझ्याही मनावरचं ओझं उतरलं अगदी. तुला खरं सांगू, माझी ना कोंडी झाली होती. मला माईंनाही सांभाळायचं होतं आणि तुलाही. नाही काय आहे ना, शेवटी वस्तूपेक्षा नाती महत्वाची. आणि मला आनंद आहे की ती आपण जपली. हा नाही म्हणजे चूक झाली होती खरी आपल्या हातून, पण आपण ना अशी जाणीवपूर्वक बेपर्वाईनं नव्हती केली चूक. ऍक्च्युली म्हणूनच सापडलं आपल्याला कानातलं, है ना? है ना? ही आदित्यची सवय आहे ना? हो. बरं चल, हे कानातले आता ठेवते नीट कपाटात आणि माईंना जाऊन सांगते की ठेवलेत नीट जागेवर म्हणून. हो ग, आणि खरं सांगू का, हे कानातलं सापडल्याचा सगळ्यात जास्त आनंद माईंनाच होणार आहे ऍक्च्युली. ए मेघना, पण खरंच सॉरी ग. तुला माहितीये, मी ही गोष्ट ना आयुष्यभर लक्षात ठेवीन आता. ऍक्च्युली मी पण. पण यावेळी अजिबात ओरडले नाही हा मी तुझ्यावर. पण इथून पुढे काहीही चुकलेलं दिसलं ना, तर मग मात्र ओरडा खाशील तू माझा. गंमत करते. चल. रोजच उशीर होतो याला यायला. बरं फोन केला तर महाराजांना बोलायलाही वेळ नसतो. करतेच फोन. निदान किती उशीर होणार आहे तेवढं तरी कळेल. हॅलो मेघना, मी अजूनही निघालेलो नाहीये. मला उशीर होईल आज. प्लीज माझी वाट बघू नकोस, जेवून घे. ओके, चल बाय. बाय. छान आहे. सगळं वन साइडेडच आहे, फक्त इन्स्ट्रक्शन्स. छान आहे. हा मेघना, अगं तुम्हाला जेवा बिवायचं नाही का? अहो आता जस्ट फोन केला होता आदित्यला. मग आज यायला उशीर होणार आहे. होच का? मग तू चल बघू जेवायला. त्याच्यासाठी उगीच थांबू नकोस. त्याचं कामाचा दिवस आता सुरू झाला असेल आणि आपला मावळायला आला आता. चल 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 जेवायला चल. माई तो नंतर. नाही, मी काही ऐकणार नाही. त्याच्यासाठी अजिबात ताटकळत बसू नकोस, कळलं ना? एकतर मुळात आपल्याकडे बंदीच आहे कुणी कोणासाठी थांबायचं म्हणून, आणि इतका वेळ ते सुद्धा. तब्येतीची हेळसांड नको करू सगळं. तुला सुद्धा कामं असतात ना. डान्सची प्रॅक्टिस पण करायची असते ना तुला. दमाला होतं की नाही? मग चल बघू जेवायला. आणि तू त्याची काळजी करू नकोस. तो भूक लागली की पिझ्झा, बर्गर, सँडविच काहीतरी नक्की खाऊन घेईल. त्याची काळजी करू नकोस, तो उपाशी नाही राहणार. चल जेवायला. नाही. चलतेस की नाही आता? नानांना सांगू? नाही. चल. काय आहे आदित्य? ऑफिस तर ऑफिस, पण आता घरात पण तू ऑफिसची कामं करणारस का? कसला राग आलाय नाकावर? आई शपथ, कसली गोड दिसते सर राग आल्यावर. बोल नकोस तू माझ्याशी. बघा, तूच सांगतेस बोलू नकोस. नंतर म्हणू नकोस की बोलत नाहीयेस म्हणून. अगं घे ना घे. सगळ्या दुनियेचे फोन घे तू. ऑफिसचे घे, चित्राचे घे. फक्त माझ्याशी फोनवर बोलायला वेळ नसतो तुला. हेलो, हाँ यार. अरे हाँ, प्रोजेक्शन के सब फिगर दिए मैंने. अरे नहीं रे बाबा, खंडेलवाल के फोल्डर में. हाँ हाँ, मैं निकल रहा हूँ. ठीक है चल, तू शेखर को शुरू करने को बोल, मैं पहुंच रहा हूँ. ठीक है, चल बाय. चला. अरे वाह,
बायको पॉझिटिव्ह झाली माझी. अजिबात गोड गोड बोल नकोस तू माझ्याशी. अरे काय मॅडम, काय झालं? काय होणार आहे? खूप एकटं एकटं वाटतंय मला. तू सारखाच कामात असतोस. सकाळी आपली जायची घाई घाई आणि परत घरी यायला किती वाजतील याचा तर काही पत्ताच नाही. बरं, ऑफिस मध्ये फोन करून बोलावं म्हटलं तरी पंचायत. नंतर बोलू हे उत्तर ठरलेलंच आहे. आणि मला नाही आवडत तुला असं सारखं सारखं ऑफिस मध्ये फोन करून डिस्टर्ब करायला. हो, असं झालं. रडू रडू. चिडवू नकोस हा मला. अरे मग काय, एक तर 6-7 महिने असेच गेले आपले हो नाही म्हणत. आणि आता एकत्र राहावं असं वाटतंय तर तुला वेळ नाही. एक डान्स क्लास सोडला तर तशी रिकामीच असते मी घरी. बरं, घरातल्या कामांचा सगळा चार चित्रांनी घेतला. मग मी काय करणार? मी बसते आपली दिवसभर तुझी वाट बघत फक्त. आणि तू या सॅटर्डेला, काय? या शनिवारी आपण पुन्हा डेटवर जाऊया. पक्का, एकदम पक्का प्रॉमिस. काय सांगू नकोस. होय, विश्वास ठेव माझ्यावर. या शनिवारी इकडचं जग तिकडे जरी झालं ना तरी तुझी माझी डेट नाही चुकणार. बघा, माझ्यासाठी ही शनिवारची डेट. तुला काय वाटलं मला वेळ मिळत नाही म्हणून काय मी तुला मिस नाही करत? तुला जितकी आठवण येते ना माझी तितकीच मला पण येते तुझी. मला पण वाटतं की कधी तुझ्याशी बोलायला मिळेल, कधी एकमेकांकडे बघत निवांत बीचवर किंवा असंच दूर कुठेतरी तासन तास बसता येईल. होय. अरे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून रडू येतंय. हे पण रडक्या मुलीवर नाही करत मी प्रेम. ती एक मेघना नावाची मुलगी होती, खूप गोड हसायची, ती आवडायची मला. That's- अशीच हसत राहा. ए, माझ्या रडण्याने शर्ट खराब झाला तुझा. नेव्हर माइंड, मी रोज जाईन. काय चल उशीर होतो मला. मुलं कुठे गेली का सकाळी सकाळी? पार्कच्या सोसायटीत. एरवी शाळा असताना मी उठवते ना तर उठता उठत नाहीत. हल्ली सुट्ट्या लागल्यात तर मात्र सकाळी लवकर उठतात आणि पार्कच्या सोसायटीत पळतात. त्याने ते कुत्र्याचं पिल्लू आणलं ना, त्याच्या मागे लागले असतील, दुसरं काय. मग बरं ऐक विजय, माझी ऑफिस मधली मंडळी यायची फराळाला. आत्ता? आता असं नाही का काय प्रॉब्लेम? म्हणजे फराळ आहे ना घरामध्ये. अरे नाही, फराळ वगैरे आहे, हा. पण फक्त मला असं वाटतं ना की तू प्लीज त्यांना शनिवार रविवार बोलवशील का? का? काय होतं ना रे, घरी कुणी येणार आहे म्हटलं ना की मुलांना अभ्यास न करायला निमित्तच मिळतं. विजया, सुट्टी एन्जॉय करू देत ना त्यांना. हे सुट्टीमध्ये कशाला पाहिजे अभ्यासाचं ओझं? अरे तसं नाही, शाळेनेच दिलेला अभ्यास आहे माहितीये का सुट्टीतला. हल्ली ते सर्वंकष मूल्यमापन वगैरे असतं ना, वर्षभरातून 4 प्रोजेक्ट्स असतात, त्यातली 2 आत्ता दिलेत. आणि तुला सांगते आम्ही, मी जर डोक्यावर नाही बसले ना त्यांच्या, अजिबात करणार नाहीत मुलं. बरं ठीक आहे, बघू मी शनिवार रविवारचं बघतो हा, काहीतरी. चालेल. चल मी निघतो. हो, नानांना भेटून जातो, त्यांनी बोलवलंय. सावकाश जा. आम्ही हो हो. नाना पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. हळू 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 हळू. काय झालं नाना? हळू हळू हळू.
हो. काय झालं एकदम? अरे काय नाही रे, मरणाचा ठसका लागला. त्यानीच आठवण काढली हरामखोरानी. मोऱ्यानी रे. दर दिवाळीला भेटायचो ना आम्ही. तो हैदराबादच्या मुलाकडे गेल्यापासून खंड पडला होता, पण निदान फोनवर तरी भेट व्हायची. तुला सांगतो, आम्ही भेटलो ना की असे तासन तास नुसते वेडपणासारखे हसत बसायचो. ए मोऱ्या, हे आठवण काय करतो? ठसका लागतो. हाक मारतोय मला. नाना ए सॉरी, मी काय विचित्र बोललो काय? नाही. बरं नाना, मला कशासाठी बोलवलं होतं? तुला कुठे बोलवलं मी? मोऱ्याला नाना, तुम्ही निरोप पाठवला होतात ना, भेटून जा म्हणून सांगितलं. हा. अरे काय नाही रे, त्याच्या घरी जाऊन यायचं होतं. वहिनी सध्या इथल्या मुलाकडे आहेत ना, त्यांना भेटून आलं तर बरं वाटेल त्यांना. नाही, तुला यासाठी सांगितलं की तिथे जाणं जरा अडनिड आहे रे. ते रिक्षा तयार होत नाही जायला, बसचा रूट थेट तिथपर्यंत नाहीये. नाही, एरवी मी एकटा गेलो असतो, पण या असले विचार डोक्यात घेऊन जायचं म्हणजे जरा भीती वाट. तुला जमणार आहे ना शनिवारी? हा, हो, म्हणजे माझे मित्र घरी येणार होते फराळाला, पण अरे मग राहू दे. नाही नाना, तुम्ही काळजी करू नका. मी आदित्यला सांगतो ना, हा, तो सोडेल तुम्हाला. तुम्हाला मोरे काकांच्या घरी सोडणार, हे प्रॉमिस. ओके? ऑफिसला निघालास? हो. सावकाश काय, मी बरं आहे, काळजी करू. बरं वाटतं? अरे ते चला, ठसका लागला. जा जा जा, काळजी करू. येतो. हा. ऐक. हळू. काय झालंय? मनोज येतोय शनिवारी. अरे वा, ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हो, शनिवार, ग्रेट सॅटरडे. काय झालं? काही स्टोरी आहे का शनिवारची? नाही, काय नाही. ते पण तू मॅनेज कसं करणार आहेस? नाही म्हणजे मुंबईत नवीन आहेस तू. कुठे भेटायचं, कसं भेटायचं, काही ठरवलंय का? तू नको रे टेन्शन घेऊस, होईल सगळं मॅनेज. आणि काहीही लागलं तरी मी तुला फोन करेन. एनी टाइम, पण कळव मला. काय? हो. चला, मी निघतो. बाय. चला, बाय. बाय. काय रे, आम्ही काहीतरी टेन्शन आल्यासारखं का दिसतोय? नाही, टेन्शन नाही विजय, जरा डिस्टर्ब आहे. विशेष काही नाही. हो, पण कशाने डिस्टर्ब झालाय? नाना सकाळी म्हणत होते की मोरे काकांच्या घरी जायचंय. अरे, नानांना आठवण येत असेल त्यांची. आम्ही पण विजया, नानांना ना सतत असं हसतमुख बघितलंय ग. दुसऱ्यांची उदासी घालवताना बघितलंय. सकाळी जेवताना बघितलं, ते काटाच आला अंगावर. विजया, प्रत्येक माणसाला एक गोष्ट अटळ आहेच ग, पण त्याची चाहूल घेणार आपल्या जवळचं कोणी पाहिलं की आहात का माई घरात? कोण आहे? आले, थांबा. येऊ का? अगं बाई माधवी ताई, या या या, बसा बसा. तरीच म्हंटल आवाज ओळखीचा वाटतोय. या या या, बसा. दिवाळीत येणार होतात ना? नाही हो माई, तुम्ही इथे सगळी जण आनंदात असणार आणि मी आपलं वाकडं तोंड घेऊन बसायचं, बरं नाही हो वाटलं मला. बरं ठीक आहे, काही का होईना आत्ता आलायत ना, काही हरकत नाही. कशा आहात? बरी आहे.
तुम्हाला एक चांगली बातमी सांगायची होती. अगो बाई, काय लवकर सांगा. हे आले होते, मीनाताईच्याच घरी आले होते. खूप वेळ बोलत बसले होते हो. माझी क्षमा सुद्धा मागितली. पण खरोखरच हे सगळं ते स्वतःच्या सोयीसाठी म्हणत होते का तसं त्यांना वाटत होतं हे काही कळलं नाही हो मला. पण बाकी काहीही असो, बाबाजी वगैरे आहेतच, पण ते मला इतकी वर्ष तुच्छतेने वागवत होते हे जाणवले त्यांना. मग मी आता हट्टीपणा करणं योग्य नाहीये ना माई? अगदी बरोबर बोललात तुम्ही. हट्टीपणाला संसारात स्थानच असता कामा नये. हो ना, म्हणूनच मी त्यांचं म्हणणं मान्य केलं. मी जाते आता परत घरी. काय सांगताय काय हो तुम्ही? वा 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 वा, किती छान बातमी दिलीत तुम्ही मला ही. मेघनाला सांगितलं का? नाही अहो. मेघना, ए मेघना, अगं लवकर ये बाहेर. ये लवकर. आई, अगं तू कधी आलीस? नुसते आला नाहीये, आनंदाची बातमी घेऊन आल्यात. आई, हो मेघना, मी आपल्या घरी परत जाते. काय सांगतेस काय आई? आय एम सो हॅपी. मला खूप 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 आनंद झालाय. कधी कधी जाणारस तू? आज संध्याकाळी बाबा येत आहेत मला न्यायला. पण त्याआधीच मला ही आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची होती. कारण माझं दुःख बोलून दाखवण्याचं बळ तुम्हीच दिलत मला. आणि आता दुःख दूर झालंय तर ती बातमी तुम्हालाच सांगायला हवी ना माई. तुम्हा सगळ्यांच्या आधारामुळेच आज हे सुख मला परत मिळते. नाही, संपूर्ण नसेल, पण ह्यांच्यात जो काही बदल झालाय त्यामुळे मला माझं पुढचं जगणं सुसह्य नक्कीच होईल. माई, आज तुमच्यामुळे मला माझा सुखाचा संसार परत मिळतोय आणि माझ्या लेकीला माहेर. मग ही आनंदाचीच बातमी आहे नाही का? हो तर, प्रश्नच नाही अहो. बर, आता तुम्ही ते देवासमोर बसा बघू. तुमची ओटी भरते मी आज. माई अहो. तुम्ही काही एक बोलू नका. देवाचा आशीर्वाद घ्या आणि घरात पाऊल टाका. मेघना, जा बघू माझ्या कपाटातून छानपैकी एक ब्लाउज पीस आणायसाठी. आणि मला ओटीची तयारी करून दे. या तुम्ही या देवासमोर बसा. अगदी छान आनंदाची बातमी दिलीत हो तुम्ही आज. अगदी बरं वाटलं. अगं चित्रा, चित्रा चित्रा, बरं झालं तू आलीस. ते काय माई? मेघनाला सांगायची विसरले. काल आपण वड्या केल्या ना, त्या घेऊन ये बघू. हो, आणते. बसा. मेघना, चित्रा, अगं या लवकर. हो हो माई. अगदी बरं वाटलं हो पण बातमी ऐकून. कोणाची आता दृष्टी नको ग बाई लागू दे तुमच्या संसाराला. हे घ्या, घाला बरं का गजरा. हो हो, घाले. नमस्कार करते. हो. अगं मेघना, मी जे सांगायला आले होते तेच विसरले. आदित्यचा फोन आला होता. तो म्हणाला तू फोनच उचलत नाहीयेस त्याचा. आई हो का? मी करते नंतर त्याला फोन. बरं, ते दे बघू. इतकी छान आनंदाची बातमी आणलीत, गोड घ्या. घ्या, माई. ह्याच्यात. हो, मी नमस्कार करते आता. अहो राहू देव नमस्कार वगैरे.
आता तुम्ही छानपैकी लेकीबरोबर गप्पा मारत बसा, मी मस्तपैकी चहा करून आणते. अहो तुम्ही कशाला, मेघना करेल ना. अहो चित्र आहे माझ्या हाताशी आता, आम्ही करतो चहा. बरेच दिवसांनी भेटताना लेकीला छान सुख दुःखाच्या गोष्टी करा, म्हणजे सुखाच्याच करा. नमस्कार ते करते मी. अहो राहू दे, सौभाग्यवती भाऊ आनंदी राहा. हो. चल ग ये. ते पण आई खरंच खूप आनंद झालाय मला, खरंच. तुझ्यासाठी पण आणि बाबांसाठी पण. हे पण कसं काय झालं हे अचानक? अचानक असं नाही ग, दोघांची कोंडी झाली होती. अगं दिवसेंदिवस यांचं वागणं ना त्रासदायक होत होतं, पण तुमचा आधार मिळाला आणि मी यांच्याशी धिटाईने बोलले, मग मात्र कोंडी फुटली आणि प्रवाह वाहता झाला. आमची दोघांची मन मोकळी झाली ग. ए आई, आता आपण छोटस सेलिब्रेशन करूया हं? नक्की करूया. आणि मी येणार आहे 2 दिवस माहेरी राहायला. आणि आधीच सांगून ठेवते, काहीही काम करणार नाही, फक्त लोळणार आहे. हो बाई ये, पण तुझ्याकडे कोणती चित्रा का मित्र आहे ना, ती गेल्यानंतरच ये. का आई, तुझं काहीतरीच असतं. हे बघ, काहीतरीच नाही हं. अगं ती कशी वागते तुमच्याकडे, अगदी घरातली असल्यासारखीच. म्हणजे इतकी बिंदास वागते ना, मला नाही बाई आवडत तिचं वागणं. तुला काही वाटत नसेल, पण मला मात्र, अगं कधी जायची आहे ती इथून, म्हणजे किती दिवस राहणार आहे अजून. आई असं का ग बोलतीयस तू? हे बघ, तू ना आता टेन्शन घेऊही नकोस आणि देऊही नकोस. आता तू फक्त तुझा आणि बाबांचा विचार कर आणि निश्चिंत होऊन घरी जा. हम्म